हॅलो. आज मी तुम्हाला कोलंबी भात करून दाखवणार आहे आणि तोही कुकरमध्ये दाखवणार आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारी आहे. तर चला आता आपण कोलंबी भात कसा करायचा तो बघूया. आता आपल्याला कोलंबी भात करायचं आहे ना, त्याच्यासाठी ही अर्धा किलो मी कोलंबी घेतलेली आहे आणि ह्याला आता आपल्याला साफ करून धुवून घ्यायचे. हे 2 कांदे घेतलेले आहेत. हे बघा किती बारीक बारीक एकदम कापलेले आहेत आणि उभे कापलेले आहेत. ही कोथिंबीर भरभरून घेतलेली आहे मी. आता ह्या मसाल्यामध्ये 1 चमचा आहे काश्मीरी लाल मिरची, हळद आहे अर्धा चमचा. आता हा बिर्याणी मसाला आहे तो 1 चमचा घेतलेला आहे मी. आणि पुलाव मसाला जास्त घ्यायचा आपण, कारण त्याच्यामध्ये खडे मसाले जास्त असतात आणि याला जास्त टेस्ट असते. आता हे 1 टोमॅटो घेतला आहे मोठा आणि हे 1 इंच आलं घेतलं आहे, 8-9 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, 1 मिरची. ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. आणि हे 2 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत, ते आपल्याला भिजवून घालायचे. हे बघा आता कोलंबी चांगली साफ करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया आणि लिंबू पिळून घेऊया थोडं. ह्याच्यामध्ये आणि हे चांगलं असं मेरिनेट आपण 10-15 मिनिटासाठी मेरिनेट करून ठेवूया. इकडे आपलं कोलंबी मेरिनेट होते तोपर्यंत हे मी तांदूळ घेतलेले आहेत, 2 ग्लास घेतलेले आहेत. हे बघा आता 4 माणसांसाठी 2 ग्लास बरोबर आहे. तर ते हे आता चांगले बासमती तुकडा घेतलेले आहे मी आणि जुना तांदूळ आहे तो आता मी धुवून घेते. चला आता आपण कोलंबी भात करायला सुरुवात करूया. आता मी कुकरमध्ये करणार आहे. आता प्रथम आपण तेल घालूया. आता तेल गरम होतंय. चला आता तेल गरम झालं. आता मी 3 लवंगा घेतलेले आहेत आणि थोडंसं जिरं टाकूया आणि हा तेजपत्ता टाकूया. हे बघा आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया चांगलं. बघ हा बघा आता कांदा ब्राऊन झालाय. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. हे बघा याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि हे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. हे कुकरमध्ये म्हणजे कसं आहे, कोलंबी भात हा झटपट होणार आहे रेसिपी आहे. विशेष म्हणजे काय, घरच्या साहित्यामध्ये बनणारी अशी रेसिपी आहे कोलंबी भात. फक्त आपल्याला कोलंबी आणायला लागते. चला आता आपण मसाले टाकून घेऊया. ही मिरची पूड, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला आणि हळद आणि परतून घेऊया आपण. तेल सुटेपर्यंत आपण आता हे परतून घ्यायचे म्हणजे आता सगळा कच्चेपणा निघून जाईल. आता याला तेल सुटले. आता आपण कोलंबी टाकून घेऊया याच्यात आणि 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घेऊया आपण प्रथम. तर आता आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण तांदूळ टाकून घेऊ. हे बघा चांगलं 3 मिनिटं चांगली परतून घेतली मी. जेवढं परतून घ्याल ना तेवढं चांगलं. आता मी तांदूळ 2 ग्लास घेतलेले आहेत ना, तर त्याच्या डबल आपण पाणी घ्यायचं आणि त्याचं गरम पाणी घालायचं, कारण तांदळावर डिपेंड असतं सगळं. जसे तुमचे जुने तांदूळ असतील ना त्या हिशोबाने आपल्याला कमी जास्त पाणी लागतंच. 4 ते 4.5 ग्लास घेतलेलं आहे पाणी. थोडंसं पाणी मी ठेवलं. आता आपल्याला मीठ कमी जास्त असेल तर आत्ताच आपण टाकून बघायचं आणि घालायचं मीठ. आता याला उकळी येऊन देऊ आणि आता आपण याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि याला आता आपण 3 शिट्या घेऊया.
चला आता आपलं झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊ. बघा मस्त झालं, छान एकदम. आज मी तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये कोलंबी भात करून दाखवलेला आहे आणि तोही कुकरमध्ये दाखवलेला आहे. तर तुम्ही नक्की हा भात करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.